मराठा आरक्षणाचा चेंडू उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या कोर्टात टोलावला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चाने मातोश्रीवर धडक दिली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली। मग पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी आरक्षणावर आपली भूमिका मांडली। त्यात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीये, तो केवळ केंद्र सरकारलाच आहे असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मोदींनी याबद्दल निर्णय घ्यावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असंही ठाकरे म्हणाले। यावरून आता मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला। आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये। जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं। मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो। मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे। सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं। कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे। तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे। मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। त्यांना स्वतःवर काय घ्यायचं आहेच नाही, दुसऱ्याच्या कोर्टात चेंडू टाकून मोकळं व्हायचं आहे। सरकारची भूमिका स्पष्ट आहे। सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची, ती 10% आरक्षण देऊन आम्ही निर्णय घेतला आहे। यांना फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे। परंतु दोन्ही समाज सुज्ञ आहेत, त्यांना माहीत आहे की हे देणारं कोण आहे आणि पळवाटा शोधणारा कोण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।